तुम्हाला हा सुंदर व्ह्यू बघायचा आहे? हा बघा. पुढे असा नितळ शांत पाण्याचा प्रवाह आणि मागेही आमराई. या ठिकाणी मी निवांत वेळ घालवला. मी मस्त फोटोशूटही केलं. कसे आलेत फोटो? तुम्हाला जर प्रश्न पडला इतकी सुंदर जागा नक्की आहे तरी कुठे, तर यासाठी व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी निवांत जागा शोधताय तर पुण्याहून 50 किलोमीटर आणि PCMC हून फक्त 30 किलोमीटरवर असणारे भामा आसखेड धरणालगत हे निसर्ग विहार रिसॉर्ट. नावाप्रमाणेच निसर्गाच्या कुशीत लपलेलं. इतकी सुंदर जागा की इथून परत जावंसं वाटतच नाही. आपल्या रूमच्या खिडकीतून दिसणारे हे सुंदर दृश्य. रूम्सही अगदी स्वच्छ आणि प्रशस्त आहे. फॅमिली सोबत जा नाहीतर मित्रमैत्रिणींसोबत. इथे एक खूप सुंदर स्विमिंग पूल देखील आहे. बच्चे कंपनी बघितली का कशी मजा करतायत? रेन डान्स, अम्ब्रेला डान्स, नुसती मजाच मजा. तुम्हाला पाण्यात नाही भिजायचं मग कॅरम खेळा, नाहीतर चेस खेळा. क्रिकेट आवडतं तेही खेळा. क्रिकेट नाहीये मग बॅडमिंटन खेळा. रात्री सगळ्यांसोबत कॅरॉके आणि बोनफायर सुद्धा एन्जॉय करा. हे सगळं करताना हा सुंदर व्ह्यू डोळ्यासमोरच. साऱ्या ग्रुप सोबत मजा करायची तर हे ग्लास हाऊस सुद्धा आहे बरं का. इथे तुम्हाला मिळेल दोन्ही वेळेला फक्कड नाश्ता आणि दोन्ही वेळेला एकदम गावाकडचे चविष्ट जेवण. ही मासवडी बघितली का कशी सुंदर दिसतीये? चवीला पण अगदी तशीच आहे बरं का. आणि हे सगळं अगदी तुमच्या बजेटमध्ये. माझा तर इथला संपूर्ण दिवस अगदी निवांत हे दृश्य बघण्यातच गेला. मी एवढ्या छान लोकेशनचा मी पुरेपूर फोटोसाठी फायदा करून घेतला. रिसॉर्ट वरून निघताना चेकआउट करून निघालात की वाटेतच आळंदीत माऊलींचं किंवा देहूमध्ये संत तुकारामांचे दर्शन घ्या. इथून जवळच भामचंद्र लेणी देखील आहे, तिथेही जाऊ शकता. तुम्हालाही या ठिकाणी निवांत वेळ घालवायचा आहे तर मग या जागेची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी लोकेशन अशी कमेंट करा. काय मग नवीन वर्षाचा काय प्लॅन हेही मला कमेंटमध्ये सांगा.